नमस्कार मित्रांनो, एस टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आत्ताच आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले होते की मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या 1846 जागा निघाल्या आहेत। तर मित्रांनो, या आता 185 जागा कोणत्या की अशांना फक्त 10वी पात्रता आहे। आता तुम्ही म्हणाल की कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता पात्रता तर ग्रॅज्युएशन आहे, मग तुम्ही 10वी पास का म्हणताय? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत। अशी कोणती पदे आहेत की त्यासाठी तुम्हाला फक्त 10वी पास लागणार आहे आणि टायपिंग करण्यासाठी 2 वर्षाची सवलतसुद्धा मिळत आहे। तर मित्रांनो, हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, ह्या ज्या जागा आहेत त्या फक्त माजी सैनिकांसाठी आहेत, ज्यांची सेवा 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहेत। अशाच माजी सैनिकांसाठी या जागा आहे। माजी सैनिकांसाठी टोटल 185 जागा येथे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 एवढा पगार मिळणार आहे। परंतु मित्रांनो, जे आपले माजी सैनिक असतात त्यांना जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांचे जे बेसिक असणार त्या बेसिकनुसार त्यांना पगार मिळत असतो। त्यांचे तिथलचे बेसिक प्लस महागाई भत्ता, तसेच घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, तसेच जे इतर भत्ते आहेत सर्व भत्ते मिळून त्यांना पगार हा मिळत असतो। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते। हे आपण फक्त माजी सैनिकांसंदर्भात जाणून घेत आहोत। तुम्ही जर पदवीधर आहात आणि तुमच्याकडे जर 30 शब्द प्रति मिनिट या वेगाची टायपिंगचे सर्टिफिकेट असेल मराठी आणि इंग्रजी, तर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता। त्या संदर्भातील एक व्हिडिओ आपण बनवून ऑलरेडी आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि अर्ज करू शकता। आता जाणून घेऊया जे सामान्य पदवीधर उमेदवार आहेत, असे अर्ज करणार आहेत, त्यांच्याकरता ज्या अटी आहेत। 12वीमध्ये 45% पेक्षा जास्त मार्क पाहिजे, 10वीला 100 मार्काचा मराठी आणि इंग्रजी विषय पाहिजे, अशा या सर्व अटी आहेत। आणि तसेच तुमच्याकडे मान्यता प्राप्त मंडळाची पदवी पाहिजे। या सर्व अटी माजी सैनिकांकरता शिथिल केल्या आहेत, म्हणजे अट क्रमांक 1, 2, 3 तिन्ही शिथिल करून त्यांना शैक्षणिक अर्हतेऐवजी 15 वर्ष सैनिकी सेवा झालेला माजी सैनिक जे SSC उत्तीर्ण असतील किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र धारक असतील, तर ज्या पदासाठी पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक आहे आणि जेथे तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेला नाही, अशा पदावर त्यांची सदरची शैक्षणिक पात्रता शिथिल करून नेमणुकीसाठी माजी सैनिक व समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात येईल। तर मित्रांनो, फक्त माजी सैनिकांना 10वी उत्तीर्ण पाहिजे। आता जाणून घेऊया टायपिंग सर्टिफिकेट संदर्भात। आता कार्यकारी सहाय्यक हे पद म्हणजे पूर्वीचे लिपिक पद आहे आणि जेथे लिपिक पद आले तेथे तुम्हाला टंकलेखन असणे गरजेचे आहे। म्हणून क संवर्गातील पदावर नियुक्ती मिळाली, तर ज्या पदासाठी टंकलेखन अर्हता आवश्यक आहे अशा सर्व पदावर नियुक्त होणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची इंग्रजी मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी संधी देण्यात येईल। सदरची नियुक्ती ही मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत व 2 संधीत उत्तीर्ण होण्यासापेक्ष असेल। म्हणजे तुम्हाला 2 वर्षामध्ये टायपिंग सर्टिफिकेट जमा करायचे आहे, टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे। यासाठी तुम्हाला 2 संधी दिल्या जाणार आहे। म्हणजे तुमचे जर सिलेक्शन झाले तर तुमच्याकडे टंकलेखन परीक्षा देण्यासाठी 2 वर्षाचा अवधी आहे, 2 वर्षाच्या आत तुम्हाला द्यावे लागणार आहे। आता आपण परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊया। कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक, या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वी दर्जाच्या समान राहील। सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असे दिलेले असतील आणि 50 मार्क तुम्हाला येथे असणार आहे। म्हणजे मराठी भाषा व व्याकरण, तसेच इंग्रजी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, अशा 4 टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 25 प्रश्न येणार आहे। असे टोटल तुम्हाला 100 प्रश्न येथे बघायला मिळतील। तसेच प्रत्येक टॉपिकसाठी तुम्हाला 50 मार्क येथे दिलेले आहेत, म्हणजे 100 प्रश्न आणि 200 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या नातेवाईकामधील किंवा
शेजारी जर कोणी माजी सैनिक असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा, म्हणजे मित्रांनो त्यांना त्यांच्या हातून ही संधी जायला नको। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर पदवी असेल आणि इंग्लिश आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट असं जर तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट असतील तर तुम्ही सुद्धा याच पदासाठी अर्ज करू शकता। आणि तसेच तुमच्याकरता अर्हता, पगार इत्यादी बाबतचे व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या या चॅनलवर अपलोड केले आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।